नमस्कार पब्लिक, मी तुमचा आदिवासी पोर्या हुशार धूम आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करीत आहे. इकडे माळामध्ये जात असताना गवतावर पाहू शकता कशा प्रकारे वत पडलेले होते. इकडे या कुंड्यांमध्ये थोडंफार उंगलेलं दिसतंच. मग म्हटलं आज पाणी भरायचं होतं. मिरच्यांच्या सऱ्या सुकत चाललेल्या होत्या. इकडे आईने लावलेला लसूण सगळा उंगलेला होता. त्यांना पण पाणी भरायचे होते आज, म्हणून मी माळामध्ये आलो होतो. इकडे पण आम्ही पेरलेल्या वाफ्यांमध्ये थोडंफार उंगलेलं दिसतं, म्हणून इकडे पाईप सेट करून दिला आणि इकडे स्टार्टरकडे आलो. तर इकडे बटन दाबून बघतो तर लाईटीचा पत्ता नव्हता. इकडे बघत होतो तर लाईट होती, पण म्हटलं आता घरीच जाऊन बघावं लाईट आहे की नाही, म्हणून मी घरी निघालो. तुम्ही जर आदिवासी भागातून असाल तर कुहरं म्हणजे काय माहीतच असेल. हे या झाडावरती होते. घरी आलो तर ही लाईट होती. परत जेवण वगैरे केल्यानंतर मी परत माळात निघालो. इकडे माळामध्ये आलो तर वातावरण पाहू शकता, ढगाळ वातावरण दिसत होतं. नंतर मग माळामध्ये आलो, परत पेटीजवळ आलो आणि स्टार्टरचे बटन दाबून पाहिले तर लाईट नव्हती. त्यामुळे मी परत सिमिटी रोडने घरी निघालो. इकडे या चिंचेच्या झाडाला चिंचा लागलेल्या होत्या. मित्रांनो, ही आमच्या गावाला पाणी पुरवठा करणारी विहीर होती आधी. ही मित्रांनो आमच्या गावातील डीपी आहे. येथूनच आमच्या माळामध्ये जाणारी लाईन होती. मग तेथे तर सर्व क्लिअर होतं, म्हणून ज्या रस्त्याने आलो त्याच रस्त्याने परत मी माळामध्ये आलो. इकडे मस्त झाडी-झुडपी दिसत होती. माळामध्ये आल्यानंतर बटन दाबून पाहिले, नाही लाईट, म्हणून तेथून बल्ब आणि होल्डर घेतला. लाईटमॅन बनून परत त्याच रस्त्याने घरी गेलो. घरी येऊन दुसरा बल्ब आणि होल्डर त्याचबरोबर सोरटी घेऊन माळात आलो. तेव्हा समजले की मधच्याच तारेला लाईट नाही. 2 तारांना, वरच्या आणि खालच्या तारेला लाईट होती, म्हणून लाईट डिम होती. त्यामुळे पाणी पण खूप कमी यायचं. म्हणून खूप म्हणजे आज मित्रांनो खूप थकलेलो होतो आणि लाईटीचा शोध घेता घेता पार संध्याकाळ होऊन गेली.